हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमी म्हणतो ना, जसं कर्म तसं त्याचं फळ, जे पेराल तेच उगवेल. अगदी हेच तंतोतंत पटवून देणारा एक प्रसंग आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हाला सांगणार आहे. एक स्त्री आपल्या आलिशान कारनं हायवेवरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाशसुद्धा ढगांनी भरून आलेलं असतं आणि थोड्याच वेळात पाऊसही सुरू होतो. आता अशा वेळी इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का हे ती बघत असते. मदतीसाठी इतर गाड्यांना हात दाखवून ती थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही थांबत नाही. बराच वेळ जातो. आता मात्र काळजीनं तिला रडू यायला लागतं. तेवढ्यात एक माणूस तिथे येतो. सखाराम त्याचं नाव. त्याला पाहून खरं तर ती पहिल्यांदा घाबरते, पण मग सखाराम तिला म्हणतो की ताई, घाबरू नका, मी प्रयत्न करून बघतो, आणि गाडी दुरुस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर गाडी दुरुस्त होते. मग ती स्त्री सखारामला खूप खूप धन्यवाद देते आणि सखारामला म्हणते की तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडवली, त्या बदल्यात मी तुम्हाला किती पैसे देऊ? तेव्हा सखाराम म्हणतो, काही नको, मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसानं मदत केली होती, त्याचा कुठलाही मोबदला न घेता. मी तुम्हाला मदत केली आहे, तुम्हीही अशीच मदत इतरांना करा आणि हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून खरं तर त्या स्त्रीला खूप छान वाटलं. तिनेही हसत हसत म्हटलं, मीही अशीच मदत नक्कीच करेन. एव्हाना खूप वेळ प्रवास आणि थकव्यामुळे तिला भूक लागलेली होती. तिने एका रेस्टॉरंटजवळ आपली कार थांबवली आणि जेवणाची ऑर्डर दिली. ती त्या रेस्टॉरंटमधलं शोपीस, सुंदर टेबल, स्वच्छता आणि उत्साहाने आणि हसतमुखानं सेवा देणाऱ्या वेटरकडे बघायला लागली. तेवढ्यात तिचं लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेलं. त्या स्त्रीच्या लक्षात आलं की अरे, ही वेटर गरोदर आहे. हे त्या स्त्रीनं हेरलं आणि लगेचच तिच्या मनात विचार आला की आपण हिला मदत करायला हवी. त्या वेटरकडे बघून ती अतिशय गरीब वाटत होती. खरं तर आता ह्यावेळी तिला पैशाची गरज असणार असा विचार करून त्या स्त्रीनं तिच्या पर्समधनं काही नोटा काढल्या, एक चिठ्ठी लिहिली, ती एका पाकिटात ठेवली आणि जेवण झाल्यानंतर बिल रक्कम आणि टीप म्हणून ते पाकिट त्या स्त्रीनं वेटरच्या हातात दिलं. काउंटरला तिनं बिल दिलं आणि ते पाकिट उघडलं. त्यात एक चिठ्ठी आणि काही नोटा होत्या. तिनं ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, तू खूप उत्साही आहेस. तुझ्या अशा अवघडलेल्या परिस्थितीतही तू ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देतेय. तुला खरं तर आराम करायला हवा, पण पैशाची गरज असल्यामुळे तू काम करतेयस असं मला वाटतं. मलासुद्धा अशीच एका माणसानं मदत केली होती, म्हणून मी तुला मदत करतेय. तूही अशीच कुणाला तरी मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पाकिटातल्या नोटा मोजल्या तर त्या चक्क 10,000 रुपये निघाले. एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रीला धन्यवाद दिले. तिची कामाची शिफ्ट संपली आणि ती घरी गेली. नेहमीप्रमाणेच तिचा नवरा तिची वाट बघत होता. आनंदाने आणि उत्साहाने ती घरात शिरली आणि नवऱ्याला म्हणाली, तुम्ही आता माझ्या डिलिव्हरीची काळजी करू नका. मला आज एका स्त्रीने मदत केली आहे आणि घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्या दोघांनाही खूप आनंद झाला. सगळ्यात शेवटी हे आवर्जून सांगावंसं वाटतं की तो काळजी करणारा त्या गरोदर लेडी वेटरचा नवरा होता सखाराम. श्रोते हो, यालाच म्हणतात क्रिया तशी प्रतिक्रिया, पेराल ते उगवेल. हे नैसर्गिक न्यायतत्व आहे. आपण जे इतरांना देऊ तेच आपल्याला परत मिळेल. आपण जर दुसऱ्यांना दुःख दिलं, त्रास दिला, तर तेच दुःख, तोच त्रास आपल्याला मिळणार आहे. आपण जर दुसऱ्याला मदत केली, सुख दिलं, आनंद दिला, तर आपल्यालाही तेच परत मिळणार आहे. म्हणूनच आपण नेहमी दुसऱ्यांना सुख आणि आनंद देऊया, मदत करूया, कारण आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला दिलंय. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.